फायनली रोडला गाडी चालली. पहिल्या दिवशीची प्रॅक्टिस कशी केली आणि रोडपर्यंत प्रॅक्टिस कशी केली तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. पहिल्या दिवशी बघा मॅमला गाडीवर बसायला आणि गाडीचं बॅलन्स करायला अडचण येत होती आणि मॅमनी रोडपर्यंत कशी प्रॅक्टिस केली. आता रोडला पण मॅडम चालवत आहे, पण पहिल्या दिवशी बघा मॅम बसल्या का थोड्याशा अशा क्रॉस बसायच्या. असं क्रॉस बसलं ना की मग आपल्याला बॅलन्स लवकर होत नाही. तर मॅमला आज पहिलाच दिवस आहे प्रॅक्टिस करायची आणि क्रॉस बसल्यामुळं गाडी जास्त वाकती. असं वाकलं की बॅलन्स पण जातो. बघू आता मॅडम किती दिवसात रोडला येतात ते. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल मॅडमनी कशी प्रॅक्टिस केली. आता ग्राउंडवर प्रॅक्टिस चालू आहे. 4 दिवसात मॅडम रोडला गाडी घेऊन आल्या आहे त्या. तुम्हाला स्टार्टिंगला दिसलं असेल मॅडम रोडला चालवते आणि आता बघताय तुम्ही की मॅडमला गाडीसुद्धा टर्न नाही होते. आज दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी बघू मॅडम कशी प्रॅक्टिस करते ती. काल मॅडम तिरप्या बसत होत्या म्हणून थोडी प्रॅक्टिसला अडचण येत होती. आज मॅडम एकदम स्ट्रेट बसते बघा आणि हवेत पाय यायला लागले. दुसऱ्या दिवशीची प्रॅक्टिस. असे ग्राउंडला आपल्याला प्रॅक्टिस करावं लागते. जोपर्यंत हवेत पाय येत नाही तोपर्यंत. डायरेक्ट रोडला नाही जात आपण. असं पहिले ग्राउंडला प्रॅक्टिस करतो आणि मग रोडला जातो. सावकाश. हां, पाय टेकू नका असे खाली. कंटिन्यू ठेवा. हवेत पाय कंटिन्यू ठेवा आज. हां, गाडी चालती आहे पण मध्ये पाय असे खाली टेकवत आहे तुम्ही. खाली पाय टेकवले ना तर मग गाडी परत अशी हलवून जाते. गाडीला ब्रेक मारून मग पाय टेकवायचे. पाय एकदा हवेत आले ना तर अशी कंटिन्यू ठेवायची. जेवढी जाईन तेवढी. छान. ब्रेक मारून घेतला. थोडीशी तिरपी झाली की ब्रेक दाबायचा. हळूहळू प्रॅक्टिस चालू आहे. आता बॅलन्स तर आलं आहे आणि ते मॅम जसं असं क्रॉस बसत होते तर ते क्रॉस बसायचं पण आज क्लिअर झालं आहे आणि हँडल वागतं आहे अजून. असं वळवायला गेलं की बॅलन्स जातो आहे. असं नवीन होत राहतं. जोपर्यंत आपण शिकतो ना तोपर्यंत बॅलन्स जाणं, गाडी वाकणं, गाडीचं एक साईडला बॅलन्स जाणं, ही प्रॅक्टिस ग्राउंडला करायची. तो जोपर्यंत ग्राउंड आपला हँडल सरळ राहत नाही तोपर्यंत. वा, छान. बघा आता बॅलन्स बनला आहे. पाय पण वरती ठेवले. तिसऱ्या दिवशी मॅडमनी असं. पहिल्या दिवशी बघा गाडी वाकत होती, क्रॉस बसत होती. आता बापरे, गाडी वाकली पण मॅडमनी कवर केली. म्हणजे इतका टर्न झाला होती गाडी की पडायला आली होती पण त्यांनी मॅनेज केली. असं काही आपल्याला अनुभव येतात शिकताना. कधी गाडी वाकती, कधी टर्न हे होतो. आता आहे ना गाडी चालती आहे पण गाडी त्यांना कवर नाही होते. गाडी जिकडं जाईन तिकडं चालली आहे पण कंटिन्यू चालली आहे. तर अजून हँडल कंट्रोल नाही आहे. हां, आता हँडल कंट्रोलसाठी प्रॅक्टिस चालू आहे. आता फक्त गाडीला स्पीड आहे म्हणून गाडी चालली जोऱ्यात, पण ती कंट्रोल करता आली पाहिजे. अशी जोऱ्यात तर गाडी जिकडं जाईन तिकडं जाते. ते बघा थोडंसं स्पीड मेंटेन केलं ना. आता स्पीड मेंटेन करायला शिकावं लागेल. थोडंसं स्पीड कमी, स्लो स्पीडमध्ये हँडल वळवता येतं. जास्त जोऱ्यात स्पीड असलं की गाडी जिकडं जाईन तिकडं आपल्याला जाऊन द्यावं लागते. स्टॉप करायला असे पाय खाली आणि स्टॉप. टर्न केलं आहे आता ना गोल राऊंड मारून यांना प्रॅक्टिस करावं लागेल की टर्न कसा करायचा, पाय वरती कसे ठेवायचे, टर्निंगला खाली घ्यायचे, असे खाली सोडायचे पाय. आता गोल राऊंड मारायला सांगितलं आहे मी मॅडमला. एकदम असा मोठा गोल सर्कलमध्ये कंटिन्यू चालत ठेवली ना, सरळ जेव्हा आपण चालवतो ते गाडी जिकडं वेग असेल तिकडं जाते. आता सर्कल मारते आहे मॅडम, एकसारखा गोल सर्कल. म्हणजे यांनी टर्नची प्रॅक्टिस होईल. बघा गोल टर्न करते. छान. आणि गाडी एकदम बंद नाही केलेली, कंटिन्यू चालू आहे. छान. टर्न करायच्या वेळेस पाय खाली सोडायचे. जिथं आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं तिथं थोडेसे पाय खाली आणि परत कंटिन्यू. मस्त. आता लेफ्ट साईडनं राईट साईडनं हे करते मॅडम, गोल राऊंड मारते. राईट साईडनं गोल राऊंड झाले की मग लेफ्ट साईडनं गोल मारायचे. आता पाय ठेवून गोल मारतायत. काल आपल्याला पाय ठेवून नव्हते जमत. काल खाली पाय ठेवून आपण असे गोल राऊंड मारले. आज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण कॅच करून दाखवते की खूप मोठं सर्कल आहे पण कंटिन्यू ठेवत आहे. बघा गाडी पण लेफ्ट साईडला ठेवायची आहे आणि टर्न पण मारायचं आहे. जिथं तुम्हाला टर्न नाही जमत तिथं थोडेसे पाय खाली सोडायचे आणि मग हळू टर्न करायचं. आता मॅडमला एवढी प्रॅक्टिस झाली की त्या पाय वरती ठेवूनच टर्न करते. बघा व्यवस्थित मस्त टर्न केला आहे. छान.
असे गोल सर्कल झाले ना की मग गाडी आज गाडी कंट्रोलमध्ये आहे. काल काय होत होतं की गाडी जिकडं जाईन तिकडं जात होती, रेस खूप होता. आज बघा रेस पण एकदम स्लो आहे. असा स्लो बॅलन्स आला पाहिजे. जोपर्यंत स्लो बॅलन्स येत नाही ना तोपर्यंत हँडल कंट्रोल येत नाही. स्पीडमध्ये हँडल कंट्रोल होतच नाही. स्पीडमध्ये तुम्ही हँडल कंट्रोल करायला गेले की गाडी जास्त लांब चालल्या जाते आणि थोडासा टर्न करायचा असतो ती जास्त लांब टर्न होऊन जातो. आता इथं खूप स्पीड झाला बघा, खूप स्पीड झाला. हा असा स्पीडमध्ये नाही करायचा. आता टर्न आहे मॅमला थोडे स्लो करायला पाहिजे. व्हेरी गुड, केली स्लो. हां, सरळ तुम्ही स्पीडमध्ये येऊ शकता पण टर्निंगला तुम्हाला गाडी स्लोच करायची. एकदम मस्त छान टर्न झाला. तुम्ही पण व्हिडिओमध्ये मी आज पूर्ण व्हिडिओ याच्यासाठी टाकला आहे की तुम्हाला पण दिसन की पहिल्या दिवशी कशी गाडी चालवत होत्या, तिसऱ्या दिवशी कशी, चौथ्या दिवशी कशी आणि रोडला कशी आलं. जोपर्यंत अशी ग्राउंडला प्रॅक्टिस होत नाही ना तोपर्यंत आपण रोडला नेत नाही. रोडला जाण्यासाठी आपण आधी ग्राउंडवर असं एकदम कम्फर्टेबल झालं पाहिजे. आता लेफ्ट साईडनं टर्न मारते आहे मॅडम. आता तो गोल गोल राऊंड खूप वेळेस झाला. आता हात चेंज, लेफ्ट साईडनं गोल. आता इकडून राईट साईडनं जात होते, आता लेफ्ट साईडनं. कधी कधी काय होतं लेफ्ट साईडनं प्रॉब्लेम येऊन जातो. उजव्या साईडला टर्न होऊन जातो पण डाव्या साईडला टर्न करताना प्रॉब्लेम येतो. कारण आपल्याला रोडला गेलं की कोणत्याही साईडला टर्न मारता आला पाहिजे. नुसती सरळ गाडी नाही चालवायची. जेव्हा तुम्हाला असं सर्कलवर पायवरती ठेवून गाडी येते तेव्हाच तुम्हाला रोडला जायचं आहे. तोपर्यंत रोडला जायचं नाही. याने तुम्हाला हँडल कंट्रोल, बॅलेन्स आणि टर्निंगच्या वेळेस गाडी वाकती त्याच्या वेळेस बॉडी नाही वाकून द्यायची आपली. कधी कधी काय होतं टर्न करायच्या वेळेस आपण बॉडी पण वाकून देतो. बॉडी वाकली की गाडी वाकती आणि गाडी वाकली की आपण पडू शकतो. म्हणून ही प्रॅक्टिस ग्राउंडवर करायची. आणि कमी स्पीड, टर्निंगला तर एकदम कमी स्पीड ठेवायचं. हां, थोडीशी स्ट्रेट असली की मग थोडा स्पीड घेऊ शकत्या. लेफ्ट साईडनं चालवायला लावलं आहे. टर्न तर त्यांचा थोडासा लांब झाला तर मॅडम बरोबर लेफ्ट साईडनं आल्या इकडं. हां, छान. आज तर छान झाली. आता मला उद्या त्यांना रोडला नेता येईन गाडी. आता रोडवर पण प्रॅक्टिस करू. हे बघा मस्त. आज रोडवर प्रॅक्टिस चालू आहे आणि रोड असा आहे की डिवायडरचा रोड आहे की जिथं एक अर्धी गाडी. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी मॅडम कसे चालवत होत्या आणि आज बघा मॅडम रोडला चालवत आहे. म्हणजे रोडला पण त्यांना चालवायची डेअरिंग आलेली. आधी आपण ग्राउंडला प्रॅक्टिस केली, आता रोडला. हा व्हिडिओ मी थोडा लंबा बनवला पण मग याच्यामध्ये ना सगळे तुम्हाला एकत्र बघायला भेटेल की बघा किती छान रोडला पण कॉन्फिडन्सनी चालवते आहे गाडी. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओचे छोटे छोटे पार्ट बनवले ना तर त्या लेडीजला किती गाडी आली आणि किती पार्ट्स झाले त्याचे ते तुम्हाला शोधायला खूप हे होतं. म्हणून मी म्हटलं चला आज एक लॉंग व्हिडिओ बनवू आणि त्याच्यात त्यांचं पहिल्या दिवशी कशी प्रॅक्टिस केली आणि रोडपर्यंत कशी प्रॅक्टिस केली. म्हणून व्हिडिओ थोडा लंबा आहे. स्पीड ब्रेकर आले का बघा असे पाय खाली सोडायचे आणि स्पीड ब्रेकरवरून हळू गाडी काढायची. एकदम मस्त अशी प्रॅक्टिस करायची. आधी ग्राउंडला परफेक्ट व्हायचं आणि मगच रोडला यायचं. आणि रोडला चालवताना हेल्मेट जरूर वापरायचं. आता आपण शिकतोय म्हणून आपण हेल्मेट नाही घातलं आणि कसं आहे एक हेल्मेट सगळ्यांना यूज करता नाही येत. कोरोनापासून भीती वाटते त्याच्यामुळे मी हेल्मेट देत नाही त्यांना की मला पण यूज करायचं आणि त्यांना पण तेच यूज करायचं. त्याच्यामुळे हेल्मेट आम्ही घातलं नाही आहे. पण तुम्ही रोडला जायच्या वेळेस हेल्मेट जरूर वापरा. हेल्मेट वापरले म्हणजे तर रूल फॉलो करायलाच पाहिजे हेल्मेटचा.